निप्पाणीच्या निमजगाच्या माळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने उद्यान उभे केल्यानंतर या उद्यानाचा लाभ शहरातील लहान मुले, मुली, वृद्ध, वयस्क, महिला, अबालवृद्ध यांना त्याचा लाभ मिळेल अशी अपेक्षा ठेवून या उद्यानाला सर्वांनी भरघोस पाठिंबा दिला. उद्यान उभारल्यानंतर काही वर्षात मात्र या उद्यानाची दिशाच बदलण्यात आली. या ठिकाणी शहरातील अबाल, वयोवृद्ध लोक, महिला, मुले आदी सर्व लोक याचा मनमुराद आनंद घेत होते. त्याचप्रमाणे शहरातील अशा लोकांना विरंगुळ्याचे एक ठिकाण म्हणून हे स्थान अत्यंत लोकप्रिय झाले होते. शहरातील गजबजलेल्या वस्तीतून निवांत काहीसा वेळ काढून या ठिकाणी लोक यायचे आणि याचा आनंद उपभोगून संध्याकाळी परत आपापल्या घरी जायचे आणि तेवढाच त्यांना विरंगुळा मिळायचा. यामुळे शहरात शिवाजी उद्यानाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने उभारण्यात आलेल्या या उद्यानाची ख्याती वाढली होती आणि ते अत्यंत लोकप्रिय झाले होते. पण अशा परिस्थितीत कुणाच्या तरी डोक्यातून इथे एक दुसरीच कल्पना उदयास आली आणि महाराष्ट्रात किंवा कुठे गुजरातमध्ये स्क्रॅपमध्ये मिळालेले विमान आणून बसवण्याची शक्कल या महाभागाने लढवली. छत्रपती शिवाजी उद्यान मोडून काढून या लोकांनी अल्पावधीतच एक स्क्रॅपचे विमान आणून इथे उभे केले. हे विमान स्क्रॅपमधून आणले असल्यामुळे या विमानातून कुणालाही त्याचा लाभ झाला नाही. उलट उद्यान मात्र मोडकळीला येऊन या ठिकाणी लोकांना फिरण्यास मज्जाव करण्यात आला. या उद्यानाला आमदार प्रकाश हुक्केरी यांनी देखील भरघोस मदत करून उद्यानाच्या भोवती कटंजन संरक्षक भिंत निर्माण करून दिली होती. तरी देखील ज्या महाभागाने इथे विमान आणून बसवण्याचा उपद्व्याप केला याच्या डोक्यात पैसे खाण्याशिवाय दुसरे काही असणार नाही. कारण ज्या वेळेपासून हे स्क्रॅपचे विमान इथे आणून टाकण्यात आले आहे त्या दिवसापासून इथे आत जाण्यास लोकांना मज्जाव करण्यात आलेला आहे आणि या विमानाने एवढी जागा व्यापली आहे की हे विमान संपूर्ण उद्यानच करून टाकले आहे. हे विमान न तर प्रवाशांच्या सोयीचे आहे न तर उद्यानात येणाऱ्या बालमित्रांच्या सोयीचे आहे. हे विमान एक अडगळ होऊन तिकडे कुठंतरी टाकण्याच्या स्क्रॅप इंडस्ट्रीमध्ये टाकण्याचे विमान निप्पाणीत आणून बसवलेले आहे. हे विमान कधीही उडणार नाही याची माहिती असून देखील या महाभागाने हे विमान आणून इथे बसवलेले आहे. त्यामुळे शहराला याच्या सोयीऐवजी याची गैरसोय वाढली आहे आणि या ठिकाणी लोक आता दुसरी तिसरीच कामे करू लागले आहेत. शहराच्या धगधगीतून 5 मिनटा विसावा काढून या ठिकाणी फिरायला येणारे लोक त्यांची गळचिपी झाली आहे. हे विमान नुसते इथे आणून बसवलेले नाही तर या विमानासाठी वरचेवर रंगरंगोटी आणि
एक त्याला संरक्षक नेमण्यात आलेला आहे. सिक्युरिटी गार्ड या विमानासाठी नेमण्यात आलेला आहे. याचाही भुर्दंड शहरवासियांच्यावर बसत आहे. या विमानाची अवस्था निप्पाणीला डुईजड झाली असून पाटलांच्या रेड्यासारखी या विमानाची अवस्था झाली आहे. हे खाणार पिणार सगळे काही करणार, पण काम काही करणार नाही, अशी परिस्थिती या विमानाची आहे. तेव्हा हे विमान चटकन काढून टाकण्यात यावे आणि जनतेला पुन्हा विसावा घेण्यासाठी छत्रपती शिवाजी उद्यान हे मूळ स्वरूपात आणावे, अशी मागणी निप्पाणीतील जनसामान्यातून करण्यात येत आहे. धन्यवाद.